आता मी केल्याचं कारण सरकारी नाही तर विरोधी पक्ष आहे. मी आलेली आहे की वंचितांची लढण्याची वसा मुंडे साहेबांनी दिला ते म्हणून मी आलेली आहे. आणि काहीही न करत आले कारण 2 दिवस झाले मी अत्यंत विचित्र तीव्र दुःखी भावनांना सामोरे गेलेले आहे. मला भेटल्या आता आमचे म्हणून लक्ष्मण रडायला लागले. लक्ष्मणाला काय वाटतंय तुम्हाला काही 4 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या नंतर मला पाहून रडू येते. परिस्थिती हाताळत असल्यामुळे मी असा विचार केला कुठे राजकीय वळण नाही लागलं पाहिजे. मी फक्त माझ्या वंचित लोकांसाठी लढणाऱ्या माझ्या भावांकडे जाऊन त्यांचं म्हणणं काय आहे ते आणि ते सरकारच्या समोर मांडण्यासाठी त्याला शब्द दिले. आजपर्यंत ज्या आंदोलनाला या देशात या राज्यात जो सन्मान मिळाला तो सन्मान या आंदोलनाला नाही, या 2 आंदोलनकर्त्याला नाही, तर यांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्याला सरकारने दिला पाहिजे ही भूमिका ही खरी गोष्ट आहे की असा प्रसंग अशी वेळ या पुरोगामी महाराष्ट्रात कधीच कुणावर येऊ नये. पण ती मधल्या काळापासून ज्या पद्धतीने यायला लागली ही परिस्थितीचा विचार सुद्धा सरकारला करावा लागेल आणि सरकारमध्ये राहून सरकारला विनंती करून सरकारला या ठिकाणी मी आपली भूमिका स्पष्टपणाने सांगणार आणि आजपर्यंत देशातल्या आणि राज्यातल्या ज्या आंदोलनाला आणि त्या आंदोलनाच्या मागण्याला सरकारने सन्मान दिला तो सन्मान या आंदोलनाला या त्यांच्या मार्गाला सुद्धा सरकारने दिला पाहिजे. या भेटीच्या अंती वेगळ्या काही गोष्टी चर्चेच्या अंती माझ्या लक्षात आल्या. त्याची मुळात सरकारमध्ये या ठिकाणी 2-3 बोलून या ठिकाणी लवकरात लवकर जो समज गैरसमज या ठिकाणी निर्माण होतोय तो दूर केला पाहिजे ही भूमिका स्पष्टपणाने उद्या सरकारच्या समोर मांडणार आहे.